सर, काय झालं? मंगळसूत्र ओळखीचं वाटतं. तिथे ऍड शूटला हेच मंगळसूत्र घातलं होतंस ना? ऍड शूटला हेच मंगळसूत्र घातलं होतंस ना? बाय. हा. धनी, तुम्ही जा ना झोपायला. उशीर झालाय ना, उठायचंय सकाळी लवकर. जा. ते सरळ कर. तू पण झोप लवकर. हा, गुड नाईट. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. काय तर म्हणे, कधी हातात चेपून दे, कधी पायात चेपून दे, कधी डोक्याला तेलच लावून दे. साहेब, मी करणारच ना समधी काम. ह्यांच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घातलंय ना मी, करावंच लागतात. आणि कधी मी नाही म्हणलंच नाही कामाला. पण माणुसकी नावाचा प्रकार आहे का नाही? दोन शब्द पिरमानं बोलू शकत नाही हो माणूस. सारखं आपलं बसकन वरडतोय अंगावर. म्हणजे नवरा बायकोची भांडण आहेत एवढंच ना? मला वाटलं काही गंभीर प्रकार आहे की काय. पण काय रे, तुला कळत नाही? तू लग्न करून घेऊन आलायस ना, तिला परक्याची पोर आहे ना ती, तिची जास्त काळजी घ्यायला पाहिजे एवढं कळत नाही तुला? कसं वागायला पाहिजे तिच्याशी? आता इथून पुढे जशी मला प्रिया आहे तशीच ही पार्वती. आणि जर का तू तिला त्रास दिला असं मला समजलं तर बघ. चुकलं आबासाहेब, चुकलं. आणि तू पण अगं जरा काळजी घे त्याची. दिवसभर काम करून थकून भागून येतो तो. हे बघा, दिवसभराची भांडणं आहेत ना, ती रात्री मिटली पाहिजे, तरच चांगला संसार होतो. कळलं का? वय साहेब. वय वय. अरे वय वय काय, तू सुद्धा तिची काळजी घे. तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात जा. हवं तर आमच्या प्रतापची बाईक घेऊन जा. पण जर मला पुन्हा तिची तक्रार आली ना, तर गाठ माझ्याशी आहे. वय चालतंय. चालतंय. तर नुसतं उभं राहणार आहेस का? चला आतमध्ये. चला. आदित्य सर, हे बघा, पाच चांगलंच तावडीत सापडलं असतो बघा. मला त्यावेळी जे सुचलं ते बोलले मी. पारू, यू आर माइंड ब्लोइंग. यू आर एन ॲब्सोल्यूट जीनियस पारू. आता परत ह्यांचं काय चाललंय कुसूर फुसूर? भांडत तर नाहीत ना? तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं यार, आणि नसेल तरी ते तू शोधून काढतेस. अहो सर, आता तेव्हा जे सुचतं तेच मी बोलते, आणि निघतो काही ना काहीतरी मार्ग. माइंड ब्लोइंग. ओके, आय थिंक सो आता ते गेले असतील. मी जातो परत बाहेर झोपायला. सांभाळून ना. हा. हे घ्या. सांभाळून. पार्वती, काय झालं? मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती. बोला की. तुला माझ्याकडून एक गोष्ट ऐकायची खूप इच्छा आहे ना? कुठली? तीच जी प्रत्येक बायकोला त्याच्या नवऱ्याकडून ऐकायची असते. त्याची बायको दिवसभर खूप काम करते,
त्याचं घर सांभाळते, त्याची काळजी घेते, आणि त्या बदल्यात तिला तिच्या नवऱ्याकडून फक्त एकच वाक्य ऐकायचं असतं. पारू, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. बाहेर मंदाताई आहे. पारू, मला असं वाटतंय की आज रात्री पण इथेच झोपावं लागेल. ठीक आहे, अंतरून घालूया. हा. पण पारू, बोला. एक बोलू? हम्म? मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. किती राबतेस तू, इथेही आपल्या घरी पण. अजिबात थकत नाहीस यार. अगदी निस्वार्थ भावनेने करते सगळं. आय रिअली अप्रिशिएट. झोपूया. हम्म. गुड नाईट. गुड नाईट.